सकल हिंदू समाजाच्या वतीने पूनम गेट येथे हर्षवर्धन सपकाळाविरुद्ध तीव्र आंदोलन. सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात या ठिकाणी एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. याचं कारण हे आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी त्या टिपू सुलतानच्या बरोबरी न करताय तर अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण, अशा पद्धतीचं हिजड्यांची वृत्ती असणारे ज्या टिपू सुलतानने लाखो हजारो हिंदू माता भगिनींना आणि हिंदूंच्या सगळ्या आमच्या लोकांना या ठिकाणी खलास करायचा प्रयत्न केले आणि खलास केले, त्या कत्ली केलेल्या आहेत. यांचा मी या ठिकाणी सपकाळ यांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतोय. आमचा या सकल हिंदू समाजाच्या वतीने सोलापूर शहराच्या वतीने आमचं आव्हान आहे, या तुमच्या जर हिंमत असेल तर हर्षवर्धन सपकाळ या सोलापूर शहरामध्ये पाय ठेवून दाखवावं. तुझे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, या ठिकाणी इथं अभिवचन देतो. या पद्धतीने जर हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान करायचा प्रयत्न केला, जर सपकाळने कोणी जरी काँग्रेसचा जर पुढारी असेल, कोणी हरामखोर असेल, त्याला आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाही, या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान देतो. सकल हिंदू समाज एक शांततेचा, एक संयमाची भूमिका घेत असताना आम्ही शांत बसतो. याचं कारण तुम्ही असं समजू नका, आज गल्ली ते दिल्लीपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही एक हिंदू समाजाचा नेता आणि कशा पद्धतीने राहिला पाहिजे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान करत असेल सपकाळ, हे याद राख. आज या ठिकाणी सुधीर बहिरवडे, रवीजी गोने, सगळे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. जर तुम्ही आम्हाला छेडायचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या काँग्रेसी आणि अशा वृत्तींना आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो. बोला भारत माता की जय श्रीराम. टिपू सुलतान सारखा नराधम हा ज्यांनी अनेक हिंदूंच्या बायकांचे कत्तली केले, बलात्कार केले, हे त्याचा स्वतःचा अधिकारी 3 वर्षांनी लिहून ठेवलाय आणि कर्नाटक सरकारकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत उपलब्ध. 200 पानाचं हे आहे त्यांच्यापाशी की तो किती नीच होता आणि किती त्याच्या तलवारीने स्वतः लिहिलं होतं की काफिरांना खलास करा. अशा टिपू सुलतानची बरोबरी हा सपकाळ हिजडा तो शिवाजी महाराजांसोबत करतो. अहो, शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं, प्रत्येक स्त्रीला मान सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान सन्मान दिला. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी या टिपू सुलतान सोबत होऊ शकतच नाही. पण या सपकाळ बडव्याला आज काँग्रेस बुडाली तरी सुद्धा अक्कल नाही आहे की त्यांनी मुसलमान ज्यांचे लागून चालून करण्यासाठी टिपू सुलतानची बरोबरी केली आहे. त्यासाठी आम्ही आज त्याचा जाहीर निषेध करतो आणि टिपू सुलतानच्या उद्धतीकरण आम्ही कधीही सहन करून घेणार नाही म्हणजे नाही. कारण की तो जिहादी औलाद होता, त्याने अनेक मंदिरं पाडलेली आहेत, अनेक बायकांना नासवलेलं आहे. कुठेतरी एखादी घटना, तो स्वातंत्र्य सैनिक होता, अजिबात नव्हता. तो स्वतःचं मैसूरचं राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांसोबत लढलेला आहे. त्यामुळे त्याला स्वातंत्र्य सैनिक सुद्धा म्हणता येणार नाही. तो एक जिहादी होता. त्यासाठी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. टिपू सुलतानचा बी जाहीर निषेध करतो आणि त्या सपकाळचा बी जाहीर निषेध करतो. सोलापूर शहरात टिपू सुलतानच्या नावाच्या बोर्ड देखील आहेत, रस्त्यांवरती त्यांच्या नावाच्या शाळा देखील आहेत. या संदर्भात काय भूमिका पुढील काळात तुम्ही घेणार? मी सांगतोय ना, काँग्रेसचं धोरण होतं की टिपू सुलतानचा उदवदा करायचा. मला एक सांगा, काँग्रेसची सरकार असताना आपल्या टीव्हीवर टिपू सुलतानचं सिरियल होती, छत्रपती शिवाजी महाराजची सिरियल होती का नव्हती, संभाजी महाराजांची सिरियल दाखवली गेली का नव्हती. तसंच टिपू सुलतानचं उदयतरी करायचं काम या काँग्रेस सरकारनं केलेलं आहे. आता आम्ही आता एक झालोय. पूर्वी हिंदू एक नव्हता, पण आता एक झालोय. जेवढे काही बोर्ड लावलेत, जेवढे काही शाळेला नाव आहेत, ते जरूर आम्ही काढणार म्हणजे काढणार. गप्प बस. टिपू सुलतान असो, औरंगजेब असो, तैमूर असो, खिलजी असो, हे सगळं जिहादी या भारत देशावर, जिहादी मुसलमान या भारत देशावर आक्रमण करायला आलेले आहेत. या आक्रमणकार्यांना जे मुसलमान समर्थन करतात त्या सगळ्यांचं आम्ही अफजलकार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा सपकाळ, कोणतं सपकाळ का सपकाळ, तो आरामखोर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्या जिहादी टिपूसोबत करतो. टिपू सुलतान नाही आहे, टिपू हैदर अली नाही काय, त्याला सुलतान कोणीच म्हणू नये. कारण तो आपल्या हिंदू धर्माला कलंकित केलेला आहे, आपल्या महिलांना, आपल्या बायकांना पाठवलेला आहे. अशा जिहादाला जो समर्थन करतो त्या आरामखोरांना मी सांगून इच्छितो, हिंदू धर्मावर कोणी गालबोट केलेला जिहादाला जर समर्थन करत असेल तर त्याला आम्ही अफजलखान केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जय श्रीराम, जय हिंदू.
आंदोलन करण्यात आलं तर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या हरामखोराने जे वक्तव्य केलं की टिपू सुलतानची बरोबरी ही महाराजांची तुलना केली, तर याचा निषेध करतो व त्यांना एक आव्हान करतो, त्यांनी या गोष्टीचं त्यांची मिशा काढून त्यांनी माफी मागावी हे सकल हिंदू समाजातर्फे मी मागणी करतो. हर्षवर्धन सपकाळांनी जे तुलना केली छत्रपती शिवाजी महाराज आणि टिप्या सुलतान हा हिंसक असा जिहादी वृत्तीचा राजा होता आणि त्यांनी मालबार केरळमध्ये कित्येक लाखो हिंदूचा बळी घेतला आणि आमच्या लाखो महिलांचा त्यांनी अत्याचार केला. कर्नाटकमध्ये त्यांच्या मिरवणुकीवर बंदी आहे आणि महाराष्ट्रात पण आम्ही त्यांचं मिरवणूक होणार देणार नाही. जिथं त्यांचं पोस्टर लागेल तिथं पोस्टर आम्ही फाडून टाकू. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत, त्यांचं तुलना देवाशी आम्ही करतो. कदाच त्यांचं तुलना त्यांच्यासोबत होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पायाचा धुळाचा कण तो टिपू सुलतान ही नाही असं आम्ही सांगू इच्छितो. हे मुसलमानाचा लालू चालू करण्यासाठी